नमस्कार मित्रांनो, मी विजय हुंबार्डेकर. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. नमस्काराच्या पद्धती आहेत बरं का. नमस्कार कसा करावा, भगवंताच्या देवळात मंदिरात गेल्यानंतर दर्शन कसं घ्यावं याला नियम आहे. आम्ही काय करतो, जातो, नमस्कार करतो, निघून जातो. मंदिरात गेल्यानंतर देवदर्शनाची उत्तम पद्धत कोणती, योग्य पद्धत कोणती, तर त्या देवाकडे टक लावून पाहायचं. पहिलं चरण दर्शन. चरण पुरुषांचा नमस्कार असेल तर तो साष्टांग, स्त्रियांचा नमस्कार असेल तर हातातल्या पावड्या वाचवून आणि नमस्कार करून उभं राहिल्यानंतर त्या देवाकडे टक लावून पाहायचं. इतकं टक लावून पाहायचं की ती मूर्ती आपल्या नेत्रपटलावर स्थिर झाली पाहिजे, डोळ्यांमध्ये स्थिर झाली पाहिजे नेत्रपटलावर, तर ते दर्शन योग्य झालं. आता नेत्रपटलावर मूर्ती स्थिर झालेली कशी कळेल, तर बघा तुम्ही देवाकडे पाहायचंय, 2, 4, 5 मिनिटं पाहत राहा आणि त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर तुम्ही जेव्हा बाजूला पडा तेव्हा ती मूर्ती डोळ्यासमोर दिसली पाहिजे, म्हणजे तुमच्या नेत्रपटलावर ती मूर्ती स्थिर झाली, दर्शन योग्य झालं. पण हल्ली परिस्थिती काय माहितीये का, मोठ्या मोठ्या देवस्थानांच्या ठिकाणी पोलिसच एवढे असतात, दोघं ठिकाणीच आहे. आता आषाढी झाली, पांडुरंग बाबा आपल्याला बघायला तरी कुठं मिळतंय, पायावर डोकं ठेवून वर मान करत आहे चला. पण हरी नमस्काराची पद्धत अशी आहे, ही मूर्ती नेत्रपटलावरून बघा, तुम्ही प्रयत्न करून बघा, 2 मिनिटं मूर्तीकडे बघा आणि त्यानंतर बाजूला बघा. जर नारदराय तुमच्या डोळ्यासमोर दिसते तर तुमचं दर्शन होते, तर ते दर्शन योग्य आहे. जोपर्यंत ती मूर्ती स्थिर होत नाही तोपर्यंत पाहत राहायचं आणि ती प्रत्येकाच्या डोळ्यासमोर स्थिर होते. भक्त आणि अभक्त याचा संबंध नाही त्याच्याशी. नाव घेणारा देवाची भक्ती करणारा असो करणारा नसो, ती मूर्ती नेत्रपटलावर स्थिर होते, कारण डोळ्याचं कामच आहे ना ते पाहणं. पण आम्ही काय करतो, ते पूर्ण पाहण्याच्या आधी बघा ना, परीक्षिताचं नाव परीक्षित काय ठेवलं गेलं होतं, पूर्ण पाहणारा म्हणून परीक्षित. ज्यानं गर्भात असताना भगवान गोराला कृष्णांना पाहिलं तो भगवान तो राजा परीक्षित, म्हणून त्याचं नाव परीक्षित ठेवलं. पूर्ण पाहणारा परीक्षित. आपल्याकडे परीक्षिताकडून पण नेत्रपटलावर मूर्ती स्थिर होते यात काही शंका नाही. समर्थाने दर्शन घेतलं, नेत्रपटलावर मूर्ती स्थिर झाली, छान वाटलं. आणि दुसरा महत्वाचा नियम असा आहे, कोणत्याही देवाच्या मंदिरात गेल्यानंतर नमस्कार करून लगेच बाहेर पडायचं नाही. देवाची गाडी उभारक्षण कधी तेने मुक्तीच्या आधी सांगितलं, एक 5 मिनिटं तरी देवाच्या मनात बसायचं. ज्ञानदेवांना चावी मुक्तीचा लाभ एका क्षणात झाला, कारण ते ज्ञानाचा देव होते आणि आम्ही सामान्य अतिसामान्य माणसं. त्यामुळे किमान 5 मिनिटं तरी देव दरबारामध्ये शांत चित्त बसावं आणि मग बाहेर पडावं. समर्थाने काय केलं, देवीला बघितलं, बाजूला येऊन भिंतीला टेकून बसले. आपल्या मुलाला त्रास नको म्हणून भिंतीला येऊन टेकून बसले आणि देवीकडे पाहत आहे. तुम्ही मागूला गेला असेल ना, तुम्हाला जाणीव असेल की किती प्रचंड अनुभव आहे. आणि बघितलं ना की आम्हाला टाका येतो की प्रचंड विशाल असे भगवत आहे. समर्थ बसले आणि एकाच समर्थांच्या मुखात दत्तदासांची भक्त केलेली त्याची स्तुती आहे. दर्शक हो किंचन किरण सुप्रचंड
आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube परिवाराचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.